हिंदी भाषा अनिवार्य करण्याविरोधामध्ये मुंबईसह विविध भागामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत मनसे कार्यकर्त्यांनी जाळली। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती। मनसेनं अनेक ठिकाणी हिंदी सक्तीविरोधात जोरदार आंदोलनं केली। हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत फाडत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सुद्धा हिंदी सक्तीचा जीआर फाडण्यात आला। हिंदी भाषा सक्तीची शासनाची प्रतही मनसैनिकांनी जाळली। दरम्यान ठाणे आणि पुण्यात सुद्धा मनसैनिकांनी हिंदी सक्तीचा जीआर फाडला। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाहीत असं राज ठाकरेंकडून पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली। तर हिंदीकरणाचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ असल्याची सुद्धा राज ठाकरेंनी पोस्ट केली। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसैनिकांनी हिंदी सक्ती विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। प्रगतीनं मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली। आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे। नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला। आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला।